प्रत्येक वर्षी गावातील आपल्या माता भगिनी 9 दिवस या ठिकाणी उपवास करून भजन करून या ठिकाणी देवीची सेवा करतात आणि प्रत्येक वर्षी आपल्या गावचे ज्येष्ठ मोहन बापू देशमुख त्यांच्या परिवाराच्या वतीनं या सर्व माता भगिनींना प्रत्येकाला साडी या ठिकाणी दिल्या जाते आणि खऱ्या अर्थाने आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। त्या पद्धतीने याही वर्षी मोहन बापू देशमुख त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं या आपल्या ज्या सर्व माता भगिनी आहेत त्यांना या ठिकाणी साड्याचं वाटप त्यांच्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी होत आहे। तर सर्वांनी या ठिकाणी मोहन बापूचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं की शेवटी आज इथं बसलेले आपल्या प्रत्येक आईच्या ठिकाणी बहिणीच्या ठिकाणी अशी त्यांची आठवण म्हणून एक कुटुंबातली आठवण म्हणून बापू या ठिकाणी प्रत्येक मातेला प्रत्येक आपल्या माता समान असणाऱ्या आई समान असणाऱ्या माता भगिनींना या ठिकाणी साडी अर्पण करतात आणि सर्वांना एक आनंदाचा दसऱ्याच्या मुहूर्तावर भेट त्यांची असते। त्याचप्रमाणे आपले शिंगाडे आणि दाभड्यावाले यांना सुद्धा प्रत्येक वर्षी मोहन बापू त्यांना ड्रेस त्या ठिकाणी शिवतात। याही वर्षी कपडे त्यांचे शिवायला दिलेले आहेत। अशा पद्धतीनं अतिशय चांगला उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे, त्यांना धन्यवाद देतो। आणि यानंतर आता 5 जणी बोला, मला वाटतं 5 नर्मदा बर्गे, करुबाई सगळे, सुशीला धुले, भागीरथी ताई शिंदे, लताबाई चव्हाटे, शंभूबाई पोकळे, रंजनाबाई केसभट, सुकुबाई गलदर, रामदेव, सुमनताई काजळे, तुमचं दर्शन घ्यायला